नमस्कार मंडळी. आणि सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं आपल्या नेहमीच्या रविवारच्या आपल्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत. आणि मेनी मेनी थँक्स टू डॉक्टर दीक्षित. खूप जे त्याच्या बिझी स्केड्यूलमधनं ही हॅज टेकन अ टाइम टू कम अँड हेल्प अस आउट हिअर फॉर व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फर्स्ट ऑफ ऑल. सो त्याच्याच भाषेमध्ये त्याच्याबद्दल त्यांनी जी त्याला असं वाटतं की खूप छोटीशी माहिती आहे ती वाचून दाखवणार आहे मी. Dr. Ninad Dixit is a Chicago-based physician whose path took him from Dombivli, India, where he grew up in a family of doctors, through pharmacy school in Mumbai, medical school in Ukraine, and internal medicine residency training in India, and at the University of Pittsburgh before settling in Chicago in 2001. Over his career, he has built a multifaceted role as a clinician, healthcare leader, and educator. He earned an MS in healthcare quality and patient safety from Northeastern while serving as a CMO of a 160-bed suburban hospital where he notably led the hospital's well-regarded COVID-19 responses. He teaches at Rosalind Franklin University, training PAs and medical students, and mentors young physicians as a fellow of the American College of Physicians. He currently practices primary care at Forward South Hospital in Pleasant Prairie, and he also sits on its medical executive committee. Outside the medicine, Dr. Dixit and his wife Trupti Dixit, his pharmacy school sweetheart, you just saw her in the frame, ती आता दुसरीकडे गेली आहे, have called Chicago home for 26 years while raising their two sons, Mihir and Ayush. He enjoys cooking, traveling, staying active, and helping others navigate healthcare. सो अशी त्याची छोटीशी ओळख तरी पाठवलेली आहे. सो आजचा जो टॉपिक आहे अत्यंत महत्वाचा जो टॉपिक, जो फक्त ठराविक एज ग्रुप्सनाच नाही तर आजकाल खूप लवकर काही इम्पेअरमेंट्स मेमरीजमध्ये दिसून येतात, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो बिफोर एनी फर्दर ड्यू, ओव्हर टू यू निनादर. थँक्यू अलका आणि सायली. पहिल्यांदा सर्वप्रथम अत्यंत आभारी आहे की मला ही संधी दिल्याबद्दल या फोरममध्ये. ॲक्च्युली खूप चांगला फोरम आहे आपल्या कम्युनिटीसाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे टॉपिक्स डिस्कस करता दॅट इज व्हेरी पर्टिनंट. त्यामुळे सगळ्यांचे सर्वप्रथम धन्यवाद. आणि ऑफकोर्स तृप्तीने मला मदत केली आहे प्रेझेंटेशन टेक्नॉलॉजिकली जरा आणखीन व्यवस्थित व्हावं म्हणून. तर सगळ्यात प्रथम आपण सुरुवात करण्याच्या आधी ॲज अ प्रायमरी केअर म्हणजे स्पेसिफिक न्यूरोलॉजी सबस्पेशालिटीपेक्षा प्रायमरी केअरच्या संदर्भातून मला हे प्रेझेंटेशन सर्वांसाठी करायचं होतं, एवढ्याचसाठी की बऱ्याच लोकांचं फर्स्ट टाइम इन कॉन्टॅक्ट म्हणजे पॉईंट इन कॉन्टॅक्ट हेल्थकेअरमध्ये प्रायमरी केअर असतो. तर तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जेव्हा ॲन्युअल फिजिकलला जाता किंवा सुरुवातीला ॲज अ प्रिव्हेंटिव्ह फिजिशियन प्रिव्हेंटिव्ह फिजिकल जे असतात तेव्हा काय प्रश्न तुम्ही विचारू शकता, कशावरती फोकस करू शकता, हे म्हणजे तुम्हाला या संदर्भातून कळू शकेल. तर लेट्स स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन. आणि जस्ट डिस्क्लेमर की कुठलंही म्हणजे फायनान्शियल इंटरेस्ट वगैरे नाही आहे या प्रेझेंटेशनमध्ये. सो मेमरी चेंजेस आणि एजिंग हे जे मी टॉपिक ठेवला होता एवढ्यासाठी की पहिल्यांदा आपण अंडरस्टँड करायला हवं की आपली मेमरी कशी वर्क करते. मेजॉरिटी ऑफ यू प्रॉबेबली नो इट ऑलरेडी. It's on presentation mode. Is it in presentation mode or no? No, it's not. Yeah, it's not giving me the option, unfortunately, for some reason. सो व्ह्यू मध्ये पण येत नाही का तुला? नाही, एक स्लाइड शो मध्ये जाऊन बघ बरं. स्लाइड शो मध्ये होईल. स्लाइड शो मध्ये जाऊन बघ. slide showच ऑप्शन दिसत नव्हतं. So I'm going to stop sharing and reshare. हा, इथे स्क्रीनच्या खाली उजव्या बाजूला ते आयकॉन आहे ते दिसतंय का? मगाशी आपलं it worked, right now. Yeah. हा ते वरती जा, अजून थोडं वर जा. रेकॉर्डच्या शेजारी स्लाइड शो आहे बघ. हा, त्याच लाईन मध्ये नेक्स्ट टू द रेकॉर्ड इज द स्लाइड शो ऑन द लेफ्ट. यप, लिटल बिट नेक्स्ट टू एनिमेशन. तिथेच तुझा कर्सर फिरतोय ना, तिकडेच आहे स्लाइड शो. Uh, आपल्याला दिसतंय अलका, बहुतेक त्यांना दिसत नाहीये. I'm not seeing the same thing, but let's see. सो मगाशी दिसत होतं मला.
मगाशी व्यवस्थित आलं होतं when we tried. So नाही, या स्क्रीनच्या खाली इथे उजव्या बाजूला जे आयकॉन्स आहेत खाली बॉटमला त्याच्यामध्ये स्लाइड शोचा आयकॉन आहे तो फुल स्क्वेअर. let me do full screen. हा Okay. आता तुला सुरू करता येईल बघ. हा हा राईट. परफेक्ट. And let me do. Okay, is it fine now? आता ना आम्हाला त्यांच्या स्लाइड्स पण दिसतात, म्हणजे तुम्हाला जे दिसतंय ते सगळं आम्हाला. आय डोंट थिंक यू वॉन्ट दॅट. हा हे डिस्कशन नाही, आता आवाज येत नाही. आपला नाही निनाद, तू जरा बोल पुन्हा एकदा. तृप्तीचा आवाज बरोबर येतोय. निनाद जरा लांब आहे म्हणून. ऐकू येतंय? हो ऐकू येतोय पण रेझोनन्स आता ऐकू माझा एक येतोय पण कट होतोय. हा इधर अलका किंवा मला जर तुम्ही पाठवलं तर आम्ही शेअर करतो, तुम्ही जस्ट बोला, म्हणजे मग दॅट विल सेव्ह यू दॅट. अलका तू म्युटेड आहेस. माझ्याकडे शेअर्ड आहे, सो आय विल शेअर, म्हणजे तुझी बँडविड्थ कमी होईल. ओके. एक सेकंड. एक सेकंड ना. हे दिसतंय का आता? हो दिसतंय. तुझा हॅलो. हा येतोय येतोय. बोल जरा तू. कट नाही ना होत बघायचंय. हा आता नमस्कार मंडळी. नाही पण तुझ्या आवाजामध्ये एको येतोय. आणि तुझ्या शेजारी फोन ऑन आहे का? नाही अगं. नाही. if everybody can go on mute except for the speaker, then probably it will help. या आम्ही हे दर आठवड्याला करतो. जनरली स्पीकर आणि फक्त मी किंवा अलका आम्ही ऑन असतो आणि शुडंट एको. हा, शुडंट एको. हॅलो. पर हा आता बोला. आता येतोय व्यवस्थित? हा, हा, दिस इज गुड. ओके. नेक्स्ट स्लाइड. सो टॉपिक्स ऑफ डिस्कशनमध्ये मेनली सर्वप्रथम आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे की आपली मेमरी आणि आपलं ब्रेन कसं फंक्शन करतं, आणि तेच जरा पहिल्यांदा सुरुवातीला एक्सप्लेन केलं की देन वी कॅन वॉक इन टू आपलं एजिंगचा इम्पॅक्ट काय असतो मेमरीवर, आणि मग व्हॉट इज नॉर्मल एजिंग वर्सेस व्हॉट इज ॲबनॉर्मल म्हणजे डिमेन्शियामध्ये, आणि मग त्याचं प्रिव्हॅलन्स किती आहे, कुठल्या टाईप्सचे डिमेन्शियाज आहेत, द प्रिडिस्पोजिंग फॅक्टर किंवा कॉजेस कसे आहेत, आणि मग स्क्रीनिंग टूल्स, आणि थोडंफार आपण ट्रीटमेंटच्या बाबतीत पण वी आर गोइंग टू टच बेस. न्यू इमर्जिंग ट्रीटमेंटच्या बाबतीत पण आपण बोलू शकू, आणि मग आपल्या हातात काय गोष्टी आहेत की काय आपण करू शकतो आत्तापासून की ज्याने आपल्या मेमरीला म्हणजे डिक्लाइन होण्याच्या दृष्टीने स्लो डाऊन कसं करता येईल त्या दृष्टीने. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो लेट्स टॉक अबाउट व्हॉट इज मेमरी. म्हणजे तुम्हाला सर्वांना, बऱ्याच लोकांना माहिती असेल, आणि जे कम्प्युटर क्षेत्रातले त्यांना सुद्धा म्हणजे की किती सिमिलॅरिटीज आहेत आणि काही डिफरन्सेस आहेत. सो मेमरी फंक्शन जे आहे त्याला कॉग्नेटिव्ह फंक्शन ऑफ द ब्रेन म्हणतात, की ते एन्कोडिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सेन्सेस, जे आपल्याला सेन्सरी इम्पल्सेस असतात, म्हणजे व्हिज्युअल सेन्सेस म्हणा, ऑडिटरी सेन्सेस, आपण जे हिअर करतो, टच करतो, फील करतो, स्मेल करतो, टेस्ट करतो, हे सगळे जे सेन्सेस आहेत त्याचं एन्कोडिंग जे होतं ब्रेनमध्ये ते कुठल्या भागात होतं आणि कुठे स्टोअर होतं, आणि हाऊ दॅट इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह होते, जशी लायब्ररीमध्ये आपण रिट्रीव्ह करतो इन्फॉर्मेशन. सो एन्कोडिंग युजली इज कन्व्हर्टिंग ऑल दी सेन्सेस जे आपल्याला आपण
सतत ॲब्सॉर्ब करत असतो आणि ते ब्रेन प्रोसेस करून ते स्टोअर करण्याच्या दृष्टीने प्रोसेस करतो. स्टोअरिंग म्हणजे रिटेन्शन ऑफ दॅट इन्फॉर्मेशन शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म स्टोरेजमध्ये असतं. आणि मग जेव्हा रिट्रिव्हलची गरज असते, जेव्हा आपल्याला ते मेमरीचे फ्लॅशबॅक किंवा आपल्याला मेमरी मधून कॉन्शियसनेसमध्ये आणायचे असतात, त्याच्या प्रोसेसला रिट्रिव्हल कशी होते ते पण थोडंसं टच करूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो टाइप्स ऑफ मेमरी जेव्हा आपण म्हणतो ती ऑब्व्हियसली शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये 2 मेजर कॅटेगरी ऑब्व्हियसली. आणि शॉर्ट टर्म मेमरीला आणखीन नाव आहे म्हणजे वर्किंग मेमरी असते, की जे आपण मी आता जे काही बोलतोय किंवा आपण आता सेन्सेस करतोय, दिस अ व्हास्ट अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन की जी फक्त फ्रॅक्शन ऑफ अ टाइम काही सेकंदापुरती मॅक्सिमम एका मिनिटासाठी ब्रेन ती प्रोसेस करून होल्ड करतं. आणि शॉर्ट टर्म मेमरी इज मोस्टली अ कॉन्शियस प्रोसेस असते. आणि लाँग टर्म मेमरी इज वेन दॅट गेट स्टोअर्ड फॉर अ रिलेटिव्हली लॉंगर टर्म विच इज इंटरमिडिएट ऑर लॉंगर टर्म. आणि इट कॅन बी इन टू कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. म्हणजे लाँग टर्म मेमरीचे 2 मेजर पार्ट आहेत. एक्सप्लिसिट मेमरी ज्याला म्हणतात, हे कॉन्शियसनेस असतं किंवा इम्प्लिसिट इज अनकॉन्शियसनेस. आता एक्सप्लिसिटमध्ये जे इव्हेंट्स आपल्याला स्वतःच्या आयुष्यात घडलेले असतात, जे हॅपन्स टू अस किंवा जनरल नॉलेज, आज जगात काय झालंय, कुठे काय झालंय, ह्याचे जे सिमॅन्टिक किंवा जनरल इन्फॉर्मेशन हे कॉन्शियस एक्सप्लिसिट मेमरीचे पार्ट आहेत. इम्प्लिसिट मेमरीमध्ये प्रोसिजरल मेमरी म्हणजे ज्याला मसल मेमरी म्हणतात, की आपण ती स्किल्स कसे होन करतो त्याची आहे. किंवा प्रायमिंगचे म्हणतात, म्हणजे आता ब्रेड म्हटलं की बटर, असं नाही होत की ब्रेड म्हटलं की डॉक्टर. इट्स लाईक प्रायमिंग. तर त्याला इम्प्लिसिट मेमरी असते आणि कुठल्या पार्ट ऑफ ब्रेनमध्ये ती स्टोअर होते हे आपण आता पाहू. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो जस्ट लिटल बिट सेम इलॅबोरेशन. एक्सप्लिसिट मेमरीमध्ये सेम थिंग, एपिसोडिक आणि सिमॅन्टिक, पर्सनल किंवा जनरल नॉलेज. 3 इम्पॉर्टंट एरिया ऑफ द ब्रेन प्ले अ मेजर रोल. एक म्हणजे हिपोकॅम्पस म्हणून एरिया असतो ब्रेनचा आणि तो आता पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल. निओकॉर्टेक्स म्हणून दुसरा पार्ट आणि ॲमिगडाला. इम्प्लिसिट मेमरीजमध्ये इट्स इनव्हॉलंटरी असतं, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं तर प्रायमिंग किंवा प्रोसिजर. सो दॅट पार्ट ऑफ द ब्रेन दॅट इज रिस्पॉन्सिबल, त्याच्यासाठी बेझल गँग्लिया आणि सेरेबेलम म्हणून पार्ट असतो. आणि शॉर्ट टर्म मेमरी जी असते, जी वर्किंग मेमरी असते, ती सगळ्यात पुढचा भाग आपल्या ब्रेनचा जो असतो त्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, त्याच्यामध्ये असते. ते आता आपण बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो हेच जे आहे आपलं स्कलमध्ये ब्रेन, जर आपण स्कल उघडला आणि ब्रेन बघितला तर त्याच्यामध्ये 2 हेमिस्फिअर्स असतात. तर इथे एका हेमिस्फिअरचं हे इलस्ट्रेशन आहे, एक क्वीन्सलँड ब्रेन इन्स्टिट्यूटच्या, म्हणजे त्यांनी ते हे केलेलं आहे की व्हेरी युजफुल स्केच आहे हा. सो ह्याच्यामध्ये आता मेन पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे हिपोकॅम्पस. हिपोकॅम्पस हा आपल्याला कानाच्या वरती, म्हणजे टेम्पोरल पार्ट ऑफ द ब्रेन जिथे असतो तिथे तो हिपोकॅम्पस हा ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. आणि लेफ्ट हेमिस्फिअरमध्ये पण असतं, राईट हेमिस्फिअरमध्ये पण सेम असतात तसंच. दुसरा पार्ट जो आहे त्याच्या पुढे जो आहे ॲमिगडाला म्हणून आहे, तो असा म्हणजे आल्मंड शेप्स छोटं स्ट्रक्चर असतं. सो ॲमिगडाला प्लेज मेजर रोल आपले इमोशनल मेमरीचे कॉन्टेक्स्ट जे असतात, जॉय म्हणा किंवा फिअर म्हणा, दॅट्स वेअर ॲमिगडाला प्लेज अ मेजर रोल. आता आपण बरेच वेळेला असं म्हणजे अँक्झायटी म्हणा किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस, इट्स रिलेटेड टू हाऊ द इमोशनल कॉन्टेक्स्ट इज अटॅच टू द मेमरी बाय द ॲमिगडाला. नंतर बेझल गँग्लिया, त्याच्यावरती जो भाग आहे तो आपल्याला इम्प्लिसिट म्हणजे इनव्हॉलंटरी मेमरीसाठी इट प्लेज अ मेजर रोल. बेझल गँग्लिया आणि मागे जे सेरेबेलम म्हणून जे छोटे भाग आहेत, दोज टू प्ले अ मेजर रोल इन टू इम्प्लिसिट किंवा वर्किंग मेमरीसाठी. सॉरी, वर्किंग नाही, इम्प्लिसिट इनव्हॉलंटरी मेमरीसाठी. आणि निओकॉर्टेक्स जे म्हटलेलं आहे तो सगळ्यात मोठा भाग आपला ब्रेनचा आहे, जिथे परमनंट स्टोरेज ऑफ मेमरी हॅपन्स युजली. वाईल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जे आहे हा रिलेटिव्हली न्यू पार्ट ऑफ आवर ब्रेन आहे, म्हणजे ह्युमन बिईंग्समध्ये हा सगळ्यात जास्ती डेव्हलप्ड आहे. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे
शॉर्ट टर्म वर्किंग मेमरीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आपण जे मी आता बोलतोय तुमच्या लक्षात येतं हे जे सेन्सेस आहेत, आता आपलं फ्रंटल कॉर्टेक्स इज वर्किंग टू प्रोसेस दॅट अँड होल्डिंग दॅट इन्फॉर्मेशन फॉर नेक्स्ट फ्यू सेकंड्स ऑर मिनिट. आणि हे जे न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर्स आहे आपल्या ब्रेनमध्ये, ब्रेन कन्सिस्ट ऑफ ह्युमन ब्रेन जवळपास 86 बिलियन न्यूरॉन्स असतात आणि हे नर्व सेल्स असतात. 86 बिलियन पैकी मेजॉरिटी ऑफ इट ऑलमोस्ट 50% सेरेबेलम मध्ये असतात. आणि देन द नेक्स्ट पार्ट दॅट हॅज मेजर चंक ऑफ न्यूरॉन्स इज बेसल गँग्लिया आणि निओकॉर्टेक्स ह्याच्यामध्ये. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो मेमरी डेव्हलपमेंट थ्रू आउट आपल्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये कशी होते की बर्थ म्हणजे आपल्याला लहानपणाचे आपण जेव्हा बेबी असतो तेव्हा गोष्टी साधारण लक्षात राहत नाहीत. अर्थात काही काही एक्झाम्पल्स आहेत की मुलांना लहानपणाच्या गोष्टी वगैरे म्हणजे तशा लक्षात काही काही इन्सिडेंट्स आहेत, पण एक्झॅक्ट त्याच्यामागे काय सायन्स आहे इट्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड. बट मेजॉरिटी ऑफ अस बर्थ इयरमध्ये ज्या गोष्टी आहेत ते फार थोड्या वेळासाठी आपल्या मेमरीमध्ये राहिलेले असतात, असं सध्या तरी आपल्याला असं वाटतंय. आणि ॲज वी एज अप 1 ते 2 वर्षामध्ये ॲबिलिटी टू रिमेंबर समवॉट ऑफ अ लॉंगर पिरियड स्टार्ट्स डेव्हलपिंग. फर्दर ॲज वी एज 2 ते 3 वर्षाच्या मध्ये डिक्लरेटिव्ह मेमरी इम्प्रूव्ह. त्याच वेळेला आपल्याला स्पीच आपलं थोडं लँग्वेज डेव्हलप होते. 4 ते 7 वर्षाच्या मध्ये प्रॉस्पेक्टिव्ह मेमरी म्हणजे रिमेंबरिंग टू डू थिंग्स. लहान मुलांना आपण ह्या वेळेला ही गोष्ट करायची असते, प्रॉस्पेक्टिव्ह मेमरी त्यावेळेला डेव्हलप झालेली असते. आणि 8 ते 10 वर्षामध्ये रिकॉलिंग द फॅक्ट्स किंवा स्पेशल रिलेशनशिप इम्प्रूव्ह होते. 10 ते 12च्या वेळेला एक लॉंग टर्म मेमरी इज डेव्हलपिंग फास्ट. आणि 13 ते 21च्या मध्ये बोथ प्रॉस्पेक्टिव्ह आणि वर्किंग मेमरी इम्प्रूव्ह बाय adult. मोस्ट ऑफ द मेमरी इज फुल्ली डेव्हलप. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये एवढ्यासाठी महत्त्वाचं आहे की अर्ली एजेस ऑफ लाईफ ब्रेन इज स्टील डेव्हलपिंग. आणि त्याच्यासाठी बरेचसे जे एक्सपर्ट म्हणतात की कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणा किंवा ट्रॉमा जे असतो की तो अवॉइड करा किंवा सर्टन टॉक्सिन्स लाईक अल्कोहोल अवॉइड करा, कारण ब्रेन इज स्टील नॉट येट डेव्हलप अँड इट इज स्टील डेव्हलपिंग विच विल हॅव एन इम्पॅक्ट इन फ्युचर. आपली मेमरी कशी डेव्हलप होईल त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो सेम थिंग गोइंग ओव्हर की इन्फंटाईल ॲम्नेसिया ज्याला म्हणतात की वी डोंट रिमेंबर बिंग अ बेबी किंवा आपण काय केलं आपण बेबी असताना ते. आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो मगाशी म्हटलं होतं शॉर्ट टर्म वर्किंग मेमरीसाठी मेजर डेव्हलपमेंट हॅपन्स इन ॲडोलसन्स किंवा अर्ली 20s पर्यंत. आणि ॲबिलिटी ऑफ टू रिमेंबर न्यूअर इन्फॉर्मेशन जनरली पीक्स इन द 20s अँड काइंड ऑफ plateaus after this and then slowly declines after 50s and 60s. न्यूरोजेनेसिस हा जो प्रकार आहे की नवीन नर्व सेल्स अजूनही डेव्हलप होतात. हिपोकॅम्पस इज अ मेजर सेंटर की जे मेमरीशी रिलेटेड आहे. इट स्टील हॅज द ॲबिलिटी की टू प्रोड्यूस नवीन न्यूरॉन्स इव्हन इन द ॲडल्टहुड. आणि त्याच्यासाठी लाईफस्टाईल फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात की ज्याच्या संदर्भात आपण थोड्या वेळाने विल कम टू दॅट. सो ब्रेन एक्सरसाइजेस असतात किंवा बॉडीचे एक्सरसाइजेस असतात, दे कॅन स्टील हेल्प अस इम्प्रूव्ह न्यूरोजेनेसिस. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो ब्रेन जे मेमरी डेव्हलप करतं ते थोडंसं आता मी आता इथे एक्सप्लेन करणार आहे की सिनॅप्सेस जे असतात ते डेव्हलप होतात. सिनॅप्सेस म्हणजे अकिन टू हँडशेक्स. सो आपले जे न्यूरॉन्स असतात जे मी म्हटलं 86 बिलियन न्यूरॉन्स असतात, त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते जस्ट इमॅजिन करा की बॉडी ऑफ द न्यूरॉन एक स्ट्रक्चर असतं. ॲक्झॉन हे जे दुसरं स्ट्रक्चर असतं की इट्स लाईक अ डेंड्राइट, इट्स लाईक अ धागा त्या न्यूरॉनमधून निघालेला किंवा ट्रॅक, त्याला ॲक्झॉन म्हणतात. आपण जेव्हा ब्रेन म्हणतो ग्रे मॅटर इज युजली द बॉडी ऑफ द न्यूरॉन. ॲक्झॉन फॉर्म्स द व्हाईट मॅटर ऑफ द न्यूरॉन. आणि ॲक्झॉन इज वायरिंग असतं, त्याला शीथ असतं. जसं इलेक्ट्रिकल वायरिंगला जसं शीथ असतं त्याला मायलिन शीथ म्हणतात. अँड दॅट मायलिन शीथ युजली हेल्प्स ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन लाइटिंग स्पीडमध्ये फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर. आणि त्याच्या ब्रेनचे जे सिनॅप्सेस म्हणजे जे हँडशेक्स असतात ते फॉर्म करायला इट प्लेज अ रोल. आणि ब्रेन कॉन्स्टंटली अर्ली स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट्समध्ये हे सिनॅप्सेस
फॉर्म करण्यात बिझी असतात, की नवीन सिनॅप्सेस, नवीन हँडशेक बिटवीन द न्यूरॉन्स, आणि काही सिनॅप्सेस ग्रॅज्युअली ते प्रून करतात, आणि सो दॅट हेल्दी सिनॅप्सेस कीप मेंटेनिंग फॉर अ लॉंगर टाइम. आणि जनरली प्युबर्टीमध्ये अनदर स्पाइक होतो ज्याच्यामध्ये सिनॅप्टिक प्रॉलिफरेशन आणि प्रूनिंग हॅपन्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो थोडंसं आता की काही गोष्टी एज बरोबर डिक्लाइन होतात आणि काही गोष्टी त्या स्टेबल असतात, हे जर आपण लक्षात घेऊया. सो एज बरोबर जे डिक्लाइन होतं की डिलेड फ्री रिकॉल्स म्हणतात, की फॉर एक्झाम्पल आपण ग्रोसरीला चाललोय की विदाउट अ क्यू सगळी लिस्ट ऑफ आयटम आपल्याला पत्नीने किंवा बायकोने सांगितले असते तर लक्षात राहायला पाहिजे. तर ते थोडंसं एजनुसार डिक्लाइन होतं. पण जेव्हा क्यू दिला जातो तेव्हा आपण जे रिकॉल करतो इट इज स्टील मेंटेन और स्टेबल विथ द एज. दुसरी गोष्ट सोर्स ऑफ मेमरी, की बाबा आपण हे कुठे ही गोष्ट ऐकलेली आहे किंवा पाहिलेली आहे. इज इट समथिंग दॅट वी रेड, किंवा इज इट समथिंग वी हर्ड फ्रॉम अ फ्रेंड किंवा टी व्हीवर. सो दॅट कॅन डिक्लाइन, की एक्झॅक्ट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन लक्षात राहू शकत नाही, पण इन्फॉर्मेशन राहू शकते. पण with the age, what doesn't decline generally is temporal relationship, की लास्ट वीकेंडला आपण ही गोष्ट मित्राला भेटल्यानंतर केली किंवा जेवल्यानंतर केली, असं जे आहे ते अजूनही स्टेबल राहतं एज. आणि तिसरी गोष्ट जी डिक्लाइन होते एजिंगमुळे ती प्रॉस्पेक्टिव्ह मेमरी, म्हणजे रिमेंबरिंग टू टेक मेडिसिन फॉर एक्झाम्पल, दॅट कॅन डिक्लाइन विथ एज. पण ज्या गोष्टी आपण आधी शिकलेलो असतो, ज्याला आपण प्रोसिजरल मेमरी म्हणतो, मसल मेमरी, की बाईक कशी राईड करायची, ते डिक्लाइन होणं जरा कठीण असतं. यू कॅन स्टील रिमेंबर, किंवा ड्रायव्हिंगचे काही आपले इन्स्ट्रक्शन असतात ऑटोमॅटिक. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आता डिमेन्शियामध्ये आपण थोडं बघूया की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एज रिलेटेड मेमरी चेंजेस आणि अल्झायमर्स किंवा अदर टाइप्स ऑफ डिमेन्शियाज. सो फॉरगेटफुलनेस, the Alzheimer मध्ये usually the whole experience of that incidence is forgotten, पण age related only parts of it can be forgotten. दुसरी गोष्ट, delayed recall doesn't happen easily in Alzheimer's, while एज रिलेटेड मध्ये एखादी गोष्ट आपण विसरली, कुठे ठेवली, माझी किल्ली मी इथे ठेवली आहे, पण थोड्या वेळाने ते आपल्याला आठवू शकतं. Dementia such as Alzheimer's ability to use words is gradually decline, while age related memory मध्ये usually it does not decline. किंवा फॉलोइंग रिटर्न आणि स्पोकन इन्स्ट्रक्शन्स जे असतात ते अल्झायमर्स किंवा अदर टाइप्स ऑफ डिमेन्शियामध्ये हळूहळू डिक्लाइन होतात. तसंच त्याचप्रमाणे ॲबिलिटी टू रिझन इन कॉन्व्हर्सेशन ते पण डिक्लाइन होतं. इनिशियल स्टेजेस ऑफ डिमेन्शिया तुम्ही नोट्स किंवा रिमाइंडर्स लिहून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आठवू शकता, पण इव्हेंच्युअली त्या गोष्टी डिक्लाइन होतात. किंवा फर्दर ॲडव्हान्स डिमेन्शियामध्ये सेल्फ ग्रूमिंग ज्याला म्हणतात, किंवा ॲबिलिटी टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ, दॅट जनरली डिक्लाइन्स, आणि इट्स अ प्रोग्रेसिव्ह प्रोसेस विच इम्पॅक्ट्स एव्हरी डे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. So just briefly, let's touch base की किती आहे प्रिव्हॅलन्स ऑफ डिमेन्शिया. सो ग्लोबली आतापर्यंत ज्या काही स्टडीज आहेत त्यात जवळपास 55 to 65 million are currently living with dementia, and it's rapidly growing, about 10 million per year. But there are a couple of facts to remember. It may not be की incidence वाढतोय. It probably is better diagnostic असल्यामुळे अर्ली डिटेक्शन अँड डायग्नोसिस बऱ्याचशा कंट्रीजमध्ये अवेअरनेसमुळे वाढलंय. दॅट इज वन रिझन प्रॉबेबली द ग्रोथ इज सो रॅपिड. सेकंड थिंग इज लॉन्जेव्हिटी वाढत चालली आहे बऱ्याचशा कंट्रीजमध्ये. जसं आर्थिक सोबत वाढत जाते, डेव्हलपमेंट होत जाते, तसं लॉन्जेव्हिटी वाढते. आणि जनरली दिस इज प्रोसेस, डिमेन्शिया इज व्हेरी मच रिलेटेड टू एज. आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया, पण दॅट कुड बी अनदर रिझन की ही ग्रोथ एवढी रॅपिडली का आहे. आणि फास्टेस्ट ग्रोथ अगेन मिडल इन्कम कंट्रीज किंवा ज्या डेव्हलप्ड होत आहेत आता फास्ट स्पेसमध्ये, इंडिया म्हणा, चायना, इथे फास्टर ग्रोथ आहे. अगेन प्रॉबेबली रिलेटेड टू बेटर डायग्नोसिस अँड अंडरस्टँडिंग. आणि जसं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होतं तसं लॉन्जेव्हिटी पण वाढत जाते. सो दॅट इज प्रॉबेबली द कॉज. पण
आपण बघितलं अमंग्स इंडियन्स ओव्हर एज 60 years, 7.4% is the prevalence of dementia, whereas globally is 4.8%. So there might be some other lifestyle related factors. ते आपण पुढे बघूया तेव्हा मी I'll point towards that. आणि जस्ट टू रिमेंबर की माइल्ड कॉग्निटिव्ह डिक्लाइन ज्याला म्हणतात, म्हणजे इदर अ व्हेरी अर्ली स्टेज ऑफ डिमेन्शिया किंवा फॉरगेटफुलनेस, 17% ऑफ इंडियन्स अबव द एज ऑफ 60 एक्सपिरियन्स दॅट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता जेंडर बेस इन प्रिव्हॅलन्स जर आपण बघितला तर ही जी ग्रीन लाईन जी आहे ही ओव्हरऑल डिमेन्शियाचं आहे, ॲज वी एज इन्सिडन्स किती वरती जात होते. आणि रेड लाईन इज female prevalence of dementia, while blue is male. तर असं का असू शकतं, तर त्याला 2 कारणं आतापर्यंत तरी म्हणजे पॉस्ट्युलेट केलेले आहेत. एक म्हणजे विमेन इन जनरल लॉन्जिव्हिटी जास्ती आहे, दे लिव्ह लॉंगर दॅन मेन. इव्हन US मध्ये आता कोविड नंतर थोड्या गोष्टी चेंज झाल्या आहेत, पण मेल इज अबाउट 78-79 आणि फिमेल इज अबाउट 80 to 82 आहे longevity. So certainly when we live longer, there will be more incidence of dementia. But the other factor is postmenopausally estrogenचं म्हणजे protective effect थोडा कमी झाल्यानंतर that has played some role in memory function is another hypothesis. And hypothesis एवढ्यासाठी म्हणतो की अजून ह्याच्यात खूप रिसर्च चालू आहे आणि वी प्रॉबेबली शुड नो मोर विदिन नेक्स्ट फ्यू इयर्स. आणि थर्ड कॉजेस आणि अल्झायमरच्या बाबतीत आपण बोलू तेव्हा आय टच बेस. एक जीन रिस्पॉन्सिबल फॉर अल्झायमर्स असतं, एपोई जीन म्हणतात. सो फॉर सम रिझन द एक्सप्रेशन ऑफ दॅट जीन जेनेटिक allele is more in women compared to men. So we don't know exact reason or cause yet for that, but those could be the 3 reasons. Gender-based मध्ये dementia incidence or prevalence is somewhat higher in women than in men. Next slide, please. Next slide, please. So आता age related आपण बघूया. Prevalence of Alzheimer's. So naturally, जास्ती more years you live, more higher is the risk of dementia. So but if you look at this 85%, 38% of the cases happen in folks above age 85. But the higher is 43% among 75 to 84. While 15% is between 65 and 74, and less than 65 is the lowest incidence occurrence, 4%. Next slide. So just let's briefly touch base की कुठल्या टाइप्सचे डिमेन्शियाज आहेत. Not all the dementias are Alzheimer's, though major chunk of dementia is associated with Alzheimer's. Depending on country to country, but average is between 50 to 65%. So in general, about 62% या slide मध्ये असं दाखवलं आहे of cases are attributed to Alzheimer's. While next one is 17% is vascular dementia. Vascular dementia म्हणजे हार्डनिंग ऑफ द आर्टरीज, अथेरोस्क्लेरोसिस ज्याला म्हणतात. आणि जनरली जे रिस्क फॅक्टर्सवर अवलंबून असतात, फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग हिस्ट्री, डायबिटीज, those conditions that contribute to atherosclerotic factors that leads to narrowing of the blood vessels. आणि brain needs very high amount of oxygen next to heart आणि न्यूट्रियंट्स. आणि नॅचरली जर आर्टरीज हार्डन झाल्या तर तो सप्लाय कमी झाल्यानंतर दॅट विल कॉन्ट्रीब्यूट टू इन्फ्लॅमेटरी चेंजेस अँड डिमेन्शन इन द ब्रेन. देन 10% केसेस आर मिक्स्ड, म्हणजे व्हॅस्क्युलर आणि अल्झायमर्स. देयर इज अन ओव्हरलॅप आणि आय ब्रीफली एक्सप्लेन टू यू वेन वी टच बेस ऑन अल्झायमर्स की पॅथोफिजिओलॉजी त्याची काय असते त्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट वन इज लुई बॉडी डिमेन्शिया म्हणा किंवा फ्रॉन्टोटेम्पोरल डिमेन्शिया. These are smaller portion subset. Parkinson's disease मध्ये सुद्धा डिमेन्शिया होऊ शकतो, especially advanced Parkinson मध्ये. Not all cases of Parkinson's though cause dementia. आणि there are then very small fraction are some very nuanced small
types of dementias. Next slide, please. Before we touch base into progressive dementias, what are the reversible causes की ज्याच्यामुळे आपली मेमरी इम्पॅक्ट होते पण जे आपण कंट्रोल करू शकतो. So one thing is drugs म्हणजे not just recreational drugs, of course that play a role in memory, but also certain medications that can contribute to memory decline. Emotional is usually depression. Depression can sometimes mask or mimic also both ways. It can mimic some of the symptoms of dementia, like forgetfulness can associate severe depression cases मध्ये. And it can sometimes mask, depression symptoms can mask underlying dementia. Metabolic factors मध्ये परत जे मी व्हॅस्क्युलर डिमेन्शियाच्या बाबतीत म्हटलं होतं, टाईप 2 डायबिटीज और टाईप 1 ऑफकोर्स, आणि हायपर कोलेस्ट्रॉलेमिया म्हणा किंवा हायपरटेन्शन, हे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यात that actually covers both metabolic and endocrine. Nutritional factors are also important. Nutritional deficiencies मुळे memory function affect होऊ शकते, especially cognitive function. Vitamin B12 deficiencies म्हणा, vitamin B6 deficiencies म्हणा, they are the major factors, as well as sometimes lack of omega-3 fatty acids. So when we come towards the end, I'll explain some of the diets that we could incorporate. And of course, traumatic brain injuries are important. Toxins, some neurotoxins, they play a role, certain types of tumors, of course. Certain infections that afflict the brain can mimic the dementia or memory, like encephalitis, encephalopathies can cause. And alcohol is a big factor for memory function as well. Next slide. So let's talk about a little bit more about Alzheimer's dementia. Again, for the time constraint and the type of talk, I won't be going too much in detail, but another, if anybody has more questions, I'll try to do my best to answer from a primary care perspective. So this is more progressive and most common, जे आपण बघितलं त्या slide मध्ये, pie chart मध्ये, की most common cause of dementia. So this often begins going back to that hippocampus जो area आहे, जो memory processing unit आहे. So just to kind of reflect back and reminding की prefrontal cortex मध्ये working short-term memory जे senses होतात त्या. Whenever the brain needs to store information, it gives it to the hippocampus. Hippocampus is when those synapses are going to start firing. त्याला potential म्हणतात, म्हणजे electric potential, start making synapses. So for example, going back to our childhood किंवा studying ages, जर आपल्याला काही गोष्ट मेमराईज करायची असेल तर आपण आता जर रिफ्लेक्टिव्हली म्हणजे ऑटोमॅटिकली जर मेमराईज करायचं असेल, आपण जसे लहानपणी पाढे म्हणायचो की जे आपल्याला इट कीप्स ऑन रिपीटिंग अँड दॅट कॉजेस ऑटोमॅटिसिटी, म्हणजे रिफ्लेक्टिव्हली आपल्याला ते लक्षात राहतात कॅल्क्युलेशन्स. किंवा आता आमची मुलं, सगळ्यांची आपली मुलं इथे यूज करतात अंकी कार्ड्स किंवा फ्लॅश कार्ड्स. So that's how they remember. This is where hippocampus plays a role. You keep on processing this memory to let the brain know what is important part. This is where the hippocampus plays a major role, because then it forms those synapses, letting the brain know that this information is important, that we should remember. And that those synapses is like आपण एक वेल ट्रोडन पाथ असतो तसं टाईप्स ऑफ ट्रॅक्स निर्माण करतात. आणि जर तुम्हाला आपल्याला लॉंग टर्म मेमरी जी स्टोअर करायची आहे ती निओकॉर्टेक्समध्ये होते. आणि निओकॉर्टेक्समध्ये जो प्रोसेस असतो तो जनरली आपल्या स्लीपमध्ये असतो. सो हिपोकॅम्पस ड्युरिंग अवर स्लीप प्रोजेक्ट्स और सेंड्स दिस इन्फॉर्मेशन टू निओकॉर्टेक्स टू बी स्टोर्ड, विच इज वेअर स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेमरी फंक्शन. कारण समजा डिस्टर्ब स्लीप असेल किंवा स्लीप ॲपनिया असेल, आणि इट्स अ होल टुगेदर डिफरंट टॉपिक, ज्याच्यामध्ये ब्रेनला हायपॉक्सिया होऊ शकतो. This process gets disturbed where hippocampus is not sending or relaying that information to neocortex to be stored for a longer term for future retrieval. So in case of Alzheimer's, the process begins in hippocampus. It is generally due to two types of abnormal proteins, amyloid and tau protein.
So amyloid protein is generally outside of the neuron cells. Amyloid is normal part of our brain's function, the protein forms. But when it becomes abnormal, there is a enzyme that clips it prematurely, producing something called as beta amyloid. And beta amyloid starts sticking together with each other. And when that process advances outside the neuron cells, the beta amyloid plaques stick together and they disturb this relaying of synaptic information. जे वायरिंग असतं, ॲक्सोनल वायरिंग ब्रेनचं असतं, त्याला ते डिस्टर्ब करतं. त्यामुळे इन्फॉर्मेशन कॅनॉट फ्लो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस freely. When that starts happening, आपली immune system detects something is going wrong and it starts attacking that, causing inflammatory changes and inflammation. Well, this whole process, amyloid plaque starts developing and inflammation starts developing. This is all happening outside of the nerve cells, outside of the neurons. This triggers a signal that goes inside the neurons. आणि इनसाइड द न्यूरॉन्स मध्ये दुसरी एक ट्रॅक सिस्टीम असते ज्याला मायक्रोट्युब्युल्स म्हणतात, की दॅट प्लेज अ रोल इन सेंडिंग न्यूट्रियन्स टू द मेजर सेंटर पार्ट ऑफ द न्यूरॉन्स. सो त्या मायक्रोट्युब्युल्स मध्ये टाउ प्रोटीन्स स्टार्ट फॉस्फोरिलेटिंग ऑफ द टाउ प्रोटीन्स. So these train tracks or these tracks get entangled inside the neurons because of the production of tau protein. So first starts amyloid that triggers the tau protein formation within the neuron. And subsequently that leads to the nerve cell death. So that's what happens in the advanced stage of Alzheimer's. So this whole process, आणि पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया, it takes a longer time. पण to just going back to the last point in the previous slide, please. So diagnostic tools जे आहेत, from primary care point of view, when you go to physical exam and annual physical, and generally for those folks की जे 65 च्या above Medicare age मध्ये आहे, many times you might be coming across annual wellness exam Medicare ची जी चालू आहे गेले 10 ते 15 वर्षापासून, I think if I'm not wrong, Obama careच्या वेळेला ती सुरुवात झाली होती. Part of that exam is screening, a quick screening for memory function in the primary care office. And if any red flags are seen in that, then that leads to some specialized testing, ज्याला neuropsychological testing म्हणतात, which is more advanced testing tools आहेत. आणि त्याच्यानंतर इमेजिंग टेस्ट आहेत, आणि त्याच्यानंतर बायोकेमिकल मार्कर्स आहेत, such as p-tau and amyloid beta proteins, which can actually be measured now in a simple blood test. So that is a huge advance. आतापर्यंत काय होतं की even till about a few years back, if I have some suspicion of somebody's having Alzheimer's, I could not, even the neurologist, we didn't have tests that would accurately predict or diagnose Alzheimer's. But that is changing very fast now, which is the first major step. Current, we can detect these proteins at a much earlier stage of this disease process, and early diagnosis is the key. आणि त्याच्यामुळे आता it's going to change the whole landscape of early diagnosis, intervention, and treatment option in this advanced or progressive disease process. Next slide, please. So first preliminary जे tool आहे from a primary care point of view, त्याला there are different tools that we use. One is Mini Mental Status Exam, MMSE. Second thing is Montreal Cognitive Assessment, which is MoCA. And then there are a couple of other, St. Louis University Mental Status, किंवा SLUMS, आणि MiniCog. Most commonly, you'll start with a MiniCog, किंवा तुम्हाला ते 3 words देतील आणि ask you to recall the 3 words. This is basically testing की बाबा वर्किंग मेमरी जे आपण म्हटलं होतं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये, हाऊ इज इट वर्किंग. कारण वर्किंग मेमरी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर आता मी अलकाला सांगितलं की हा माझा फोन नंबर आहे. सो अलका, बिफोर शी स्टोअर्स इन अ फोन, शी इज रिमेंबरिंग दॅट टू पुट दॅट नंबर इन हर फोन. So that is the short-term, very working short-term memory. So MiniCog will do essentially similar testing. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय असं वाटलं की थोडंसं म्हणजे त्रास होतोय, तर देन वी डू जनरली मोका टेस्टिंग. कारण मोका टेस्टिंग इज मोर सेन्सिटिव्ह, ऑलमोस्ट 95 to 97% सेन्सिटिव्ह आणि तेवढंच स्पेसिफिक फॉर व्हेरी अर्ली diagnosis of memory decline. त्याला आम्ही
कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे माइल्ड कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणतो किंवा MCD म्हणतो. मोका इज अ व्हेरी गुड टूल इन टेस्टिंग दॅट. आणि मिनी मेंटल स्टॅटस एक्झाम जी आहे, इट्स मोर युजफुल फॉर मोर मॉडरेट टू ॲडव्हान्स डिमेन्शियाच्या साठी टू टेस्ट दॅट. आणि त्याची स्कोरिंग सिस्टीम अबाउट 30 आहे. तर ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. नेक्स्ट स्लाइड प्लीज. So this is classic MoCA testing. It's a little bit time consuming. It takes about 5 to 10 minutes. It checks म्हणजे visuospatial effect किंवा executive किंवा short term recall, long term recall, आणि प्रत्येकाला grading system नुसार it gives you marking system out of 30 marks. आणि generally 26 पेक्षा कमी जर स्कोर असेल तर that raises a concern about MCD म्हणजे माइल्ड कॉग्नेटिव्ह डिक्लाइन. सिमिलरली मिनी मेंटल स्टॅटस स्कोरिंग सिस्टीम पण आउट ऑफ 30 आहे. आणि जेव्हा तुम्ही 23च्या खालती जाता तेव्हा जनरली देर इज अ कन्सर्न अबाउट मॉडरेट लेवल ऑफ डिमेन्शिया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो अर्ली इंटरव्हेन्शन इज द की. सो इन केस ऑफ डिमेन्शिया, जसं मी पॅथोफिजिओलॉजी डिस्क्राईब केली की ॲमिलॉइड प्रोटीन प्लॅक आउटसाइड द नर्व सेल्स, टाऊ प्रोटीन्स इनसाइड. सगळ्यात सुरुवातीला हिपोकॅम्पसमध्ये ॲमिलॉइड प्रोटीन प्लॅक डेव्हलप व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत अजून टाऊ प्रोटीन हॅजंट येट स्टार्टेड येट इट्स डिस्ट्रक्टिव्ह रोल. सो टिपिकल ॲव्हरेज इज एनिवेअर बिटवीन like the average is 8 years, but it can be anywhere between 2 to 20 years time span. Sometimes there's rapidly progressing Alzheimer's dementia, and while other types is slow progressing. We're still learning more about why in some cases it's rapidly progressing. It's more likely related to some genetic underlying causes. While in case of slower progressing, I think more is environmental and other risk factors also play a role. So disease, treatment options, they generally fall into two major categories. One is symptom management and the other one is disease modifying therapy. हे आता नवीन ट्रीटमेंट ऑप्शन जे आहेत, म्हणजे 2 ट्रीटमेंट आता FDA अप्रूव्ड आहेत US मध्ये. They generally fall into category of disease modifying therapy. These are monoclonal antibodies that disrupt the formation of amyloid plaque. And there are 2 such drugs. One is lecanemab, म्हणजे under the brand name Leqembi म्हणून आहे. Every 2 weeks IV infusions आहे. आणि दुसरं आहे हे donanemab, म्हणजे under the brand name Kisunla, which is every 4 weeks IV infusion आहे. So the side effects of that is brain swelling and bleeding. So it is still not very prevalently used, but the key is early diagnosis. म्हणजे आता प्रायमरी केअर ऑफिसमध्ये हे इनिशियल स्क्रीनिंग टूल जर केलं, जसं ॲन्युअल फिजिकलच्या वेळेला, आणि सम रेड फ्लॅग्स कम. So I generally do a mini cog. If I have some concerns, the next step we do in the offices is we do the MoCA testing. And if somebody scores less than 26 on the MoCA, I would generally, the next step, do some blood work to make sure there are no nutritional deficiencies, and then immediately order imaging tests like MRI or PET-CT, as well as I send this patient or refer this patient for a complete neuropsychological examination and a neurologist referral. And at the same time, even as a primary care, we have started ordering this p-tau65 protein test, amyloid beta testing in the blood, because they are now readily available and covered by majority of the insurances. And the important factor is these proteins nowadays these tests can detect it at a very early stages. So that helps the neurologist to determine and present patients this disease modifying therapy, letting them know the side effects, the benefits, and let the patient and family choose if they want to go that route or not. Then if you are not inclined to go through the disease modifying therapy because of the side effects or concerns, there are factors that are symptoms managing that slow down the process. These are generally cholinesterase inhibitor drugs. These are
there for almost 20-25 years. Many of you may have heard like Aricept brand name होतं donepezil म्हणा किंवा galantamine, rivastigmine हे जे 3 anticholinesterase inhibitor drugs आहेत. They have been used for past 20 plus years for slowing down the symptoms progression of the dementia. And there is also another drug which is काय हे बघत होतेस का लागत नाही का त्या बघूया काय नाही पण तो कुठे आवाज येत नाही तो आधी हे कर वेगळाच लाव ना. पुढे जरा लाव आवाज येत नाहीये. डॉक्टर तुम्ही म्यूट केलं तुम्हाला. तुम्ही स्वतःलाच म्यूट केलंय. आवाज हा आवाज येत नाहीये प्लीज. 1 मिनिट हा. ओके. आता येतं ऐकू? हो हो. आता येत आहे. Next slide, please. So, what are the things that we can do now to stay or maintain our cognitive function? So, there are some of the activities that many of us can do or already are doing that are helpful. So, this is a positive thing. Intellectually जशा engaging activities असतात जसं क्रॉसवर्ड पझल्स किंवा अदर टाइप्स ऑफ पझल्स आपले डिस्कशन फोरम्स जसं हातचा डिस्कशन फोरम आहे ग्रुप किंवा रीडिंग board games म्हणा ब्रिज अमृतदादा I know is a bridge player so those are the things that are very helpful किंवा if you're already playing a musical instrument or if you're learning any new skills like new musical instrument or new language this is always going to be helpful in म्हणजे न्यूरोजेनेसिस जे मी मागे म्हटलं होतं टू गेट द ब्रेन डेव्हलपमेंट ॲज वेल ॲज फॉर्मिंग दोज न्यू सिनॅप्सेस दॅट हेल्प्स अस फिजिकल एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थसाठी जे इम्पॉर्टन्स असतं जे हार्ट पंप करतं इम्प्रूव्हिंग सर्क्युलेशन विच हेल्प्स विथ द न्यूट्रिशनल एनरिचमेंट ऑफ द ब्रेन सो दॅट comes very helpful for slowing down any memory loss. Nutritious diets which are rich in omega-3 fatty acids, and there are some diets like non-veg salmon or other types of fishes, or vegetarian avocados, walnuts, things that have rich in omega-3 fatty acids that are good for our memory function, and avoiding excess alcohol, quitting smoking, those things go a long way. Some certain hobbies आपण ज्या मेंटेन करतो गार्डनिंग म्हणा किंवा लर्निंग न्यू म्युझिक जसं मी म्हटलं आधी किंवा डान्सिंग social engagements, all of these skill sets are going to help us maintain our cognitive function for a longer period of time. Many of us are professionals आणि म्हणजे when you were learning through colleges, higher education, that has made the foundation to maintain the synapses, neurogenesis and synapses for a longer period of time. So those are all helpful tips for healthy living. Next slide, please. Just some quick examples of successful aging. President Carter worked till almost his passing away. He was engaged in voluntarism, Habitat for Humanity, all of us know, and that does maintain mental acuity. Next slide, please. A couple of another examples. Anna Mary Robertson, she began painting in the 70s. By the time she passed away at age 101, she had 1,600 pieces of art, while Elliot Carter was composing till he passed away. These are the activities that are going to keep us aging gracefully, maintaining our memory function. So आता मी संपवतो हे प्रेझेंटेशन. आय रिअली वॉन्ट टू मी सगळ्यांचे आभारी आहे की आता इंटरेस्ट दाखवून या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिलीत आणि जर काही क्वेश्चन्स असतील तर आय डू माय बेस्ट टू आन्सर फ्रॉम अ प्रायमरी केअर पर्स्पेक्टिव्ह. थँक्यू.
थँक्यू सो मच डॉक्टर दीक्षित. आणि आय एम शुअर आज प्रश्न असणार आहेत बऱ्याच लोकांना. आता आपण आधी चॅटमध्ये चेक करू की काही लोकांना तिथे प्रश्न आहेत का. आणि असतील तर तिकडचे आधी घेऊ, नाहीतर मग प्रत्येकाने हात वर करून तुम्ही यू कॅन जस्ट आस्क युअर क्वेश्चन्स. सो विवेक यांचा पहिला प्रश्न होता की फॉर इंडिपेंडेंट एम्प्टी नेस्टर्स मोस्टली व्हेजिटेरियन हेल्दी ॲडल्ट्स हाऊ सिग्निफिकंट अ रोल डज इमोशनल एंगेजमेंट प्ले इन डिलेइंग मेमरी लॉस, अल्झायमर्स एक्सेट्रा. व्हेरी गुड क्वेश्चन. आणि जसं मी शेवटच्या स्लाइडमध्ये काय म्हणजे शेवटून तिसऱ्या स्लाइडमध्ये सांगितलं की आपली जी सोशल एंगेजमेंट आहे, ह्युमन बिंग्स आर जनरली सोशल ॲनिमल्स बेसिकली. आणि त्या इमोशनल एंगेजमेंटमध्ये जरी तुम्ही एम्प्टी नेस्टर असाल तरी ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. इदर विथ अदर फोक्स किंवा वॉकिंग ग्रुप्स म्हणा किंवा व्हॉलंटिअरिझम किंवा इवन अदरवाईज आता मी ज्या काही ॲक्टिव्हिटीज लिस्ट केल्या होत्या, गार्डनिंग म्हणा किंवा लर्निंग न्यू लँग्वेज, देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज हिअर. सो इफ यू कॅन participate in those activities, that is certainly shown to slow down the memory decline. नंतर पुढचा प्रश्न होता की हाऊ डज कार्बिडोपा अँड लेव्हिडोपा वर्क. प्लीज कॅन यू प्लीज थोडंसं इलॅबरेट करून सांगशील, कारण इज इट सेफ फर्स्ट ऑफ ऑल, कारण दिस इज अ व्हेरी कॉमन ड्रग विच वी सी एट द फार्मसी. सो इफ यू कॅन गेट अ लिटल बिट मोर इन्फॉर्मेशन ऑन दॅट. Carbidopa and levodopa are mainly used for Parkinson's disease. आणि पार्किन्सन डिसीज मेन जर ब्रेनचं स्ट्रक्चर आपण जे म्हटलं बेझल गँग्लिया म्हणून जो पार्ट होता ब्रेनचा, दॅट प्लेज मेजर रोल इन मसल मेमरी, की आपली जी रिफ्लेक्सली मोटर्स मेमरी असते की बाईक कशी राईड करायची वगैरे. So dopamine is the chemical that plays a major role in that activity. And carbidopa, levodopa, they improve the amount of dopamine. These are dopaminergic synaptic junctions. They are relatively safer drugs. They are mostly used for Parkinson's disorder. They are not used for dementia though. आणि दिस इज अनदर गुड एक्झाम्पल ऑल्सो अदर गुड क्वेश्चन्स. हेमा कुलकर्णी यांनी विचारलंय, विल यू टेल एन एक्झाम्पल ऑफ मोका. आता एक्झाम्पल ऑफ मोका, वी लुक बॅक ॲट द स्लाइड जर हे करता आली तर त्याच्यामध्ये जे डिफरंट सेक्शन्स होते आणि म्हणजे सगळ्यात वरचा आता जे यू कनेक्टिंग द डॉट्स म्हणा किंवा यू नेमिंग द ऑब्जेक्ट्स, सो व्हिज्युअल स्पेशल मेमरी जी असते, किंवा वी गिव्ह 5 words to remember आणि you can recall them immediately, and then at the end of the testing there will be another recall for those words. So it आणि किंवा मेजरमेंट्स असतात की सबट्रॅक्ट 7 from 100 वगैरे असं करत. Each one has been given a point and that all adds up and it basically is looking for different aspects of our memory function and it adds up and gives you the score. जसं मी म्हटल्याप्रमाणे 26 and above score is considered as normal and below 26 is generally indicative of mild cognitive decline. But we also take into consideration education level for that test. And there is the test is constructed to kind of modify based on the education level. High school असेल किंवा high school पेक्षा जास्त असेल. Hopefully So the next question is, I think you have already covered that, but she's asking if you have covered this, but what age should we do the early marker testings? So early marker testing is not a screening test for everybody without having some suspicion or some red flags. It's not yet recommended to use it for that purpose. Any diagnostic testing that you do has to be based on initially what symptoms somebody is presenting. So जेव्हा मी हे टेस्टिंग करतो मिनिकॉक किंवा मोका, if somebody does not perform well, then the next step is including that early marker testing. Current key is diagnosing it at an early age, not waiting to have these significant symptoms where family brings me a patient where dad is getting lost or keeps asking the repetitive question
आत्ताच सांगितलं होतं आणि परत परत विचारतात तेच क्वेश्चन. And that's where I think this annual wellness exam play a role. And because you're going essentially for preventive exam, and if it is done meaningfully, that's when the screening tools come into play, and one can diagnose things early. आणि एक खूप कॉमन क्वेश्चन विचारला जातो की डिमेन्शियामध्ये हेरिडेटरी फॅक्टर प्ले रोल करतो का? Certain types of dementias, yes. For example, मी Alzheimer मध्ये जे सांगितलं होतं ApoE4 genetic allele आहे, that plays a role in why certain folks would have this beta amyloid production at a faster rate. We still don't know, rather I should say, there's still a lot of advanced research going on exactly how that works, how the process triggers. But as of now, we do know that there is some genetic predisposition. So when I take a history of a patient, I mean, maybe one of the pertinent histories, family मध्ये dementia आहे. And the next question would be, at what stage this was diagnosed? कारण अजूनही आपल्या एज ग्रुपमध्ये आपल्या पॅरेंट्सच्या एजच्या वेळेला डायग्नोसिस एवढा नव्हता. त्यामुळे इट्स डिफिकल्ट टू कॉन्टेम्प्लेट की वॉज दॅट एज रिलेटेड डिमेन्शिया और वॉज दॅट रिअली अल्झायमर. सो आय जनरली डिग इन डीपर इज किती वर्षाचे असताना आई वडिलांना डिमेन्शिया झाला होता, किंवा हाऊ प्रोग्रेसिव्ह वॉज इट, की हाऊ लॉंग इट टोक. दॅट काइंड ऑफ हेल्प्स अस गिव्ह सम क्लूज. नंतर पुढचा प्रश्न मिलिंद साबळेंचा होता की व्हॉट्स द रोल ऑफ अल्युमिनियम which may be consuming due to the food packaging, which is a very common problem, towards the development of beta plaque, basically. I don't know offhand, Milind, but I would have to look up. I don't want to off the cuff remark करून सांगायचं नाही. But many of the packaging food मधले जे ingredients असतात, which sips into the food products, are being currently looked at. But I would have to look into that, take a rain check, and get back to you. आणि नंतर माधव काकांचा प्रश्न आहे की when someone has a clear diagnosis of dementia, what can be done to stabilize whatever memory is still there? And that's again a very, very good question. Very pertinent question. So again, getting to the what degree of severity of dementia it is. Early intervention, जेव्हा तुम्हाला mild cognitive decline असेल किंवा even moderate level of dementia असेल, so certain activities that we do recommend that helps with slowing down decline is the stimulating activities of brain. जर तुमचं कॅपॅसिटी असेल तर काही सिम्पल पझल्स देऊ शकतात, क्रॉसवर्ड म्हणा किंवा जस्ट मेकिंग अ पिक्चर म्हणा किंवा सुडोकू म्हणा. देर आर सर्टन गेम्स नावडेज बरेचसे ॲप्स आणि वेबसाईट्सवर आलेले आहेत. पण तर त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल किंवा इव्हन साधे पत्ते खेळणं किंवा डझंट हॅव टू बी ॲडव्हान्स गेम लाईक ब्रिज, दॅट वुड बी ग्रेट. पण त्या काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज किंवा जनरली सोशलायझिंग ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, गार्डनिंग म्हणा किंवा म्युझिक म्हणा, these are the things our brain is consuming this information, trying to build new synapses. That's going to help. But advanced, and then there are medications, of course, जसं मी म्हटलं होतं cholinesterase inhibitors आहेत, जसं donepezil म्हणा, rivastigmine किंवा NMDA receptors, की they slow down clinical decline, and early use of these medications is generally indicated कारण they are not helpful in a more moderate to advanced stage. So आपण अलका, 2 प्रश्न चॅट मधले घेऊ आणि मग सायली तुझा आणि क्रांतीचा प्रश्न घेऊया. 2च प्रश्न आहेत. माझं यांच्याशी रिलेटेड होतं. आता त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे, पण मी नंतर विचारू शकते. ठीक आहे. सो एक फक्त महत्वाचा प्रश्न आहे जो युजली सगळ्यांच्याच डोक्यात असतो आणि दॅट इज ऑलवेज अ कॉन्ट्रोवर्शियल थिंग, की आता आपण कुठल्या ह्याचं नाव नाही घेणार आहोत, डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून म्हणते मी. सो डू डिपार्टमेंटल स्टोअर सप्लिमेंटल ड्रग्स हेल्प, जे सप्लिमेंट दिले जातात? So there has not been any studies that have actually shown to benefit. मला बऱ्याच वेळा माझे पेशंट विचारतात की आम्ही प्रेव्हजन घेऊ का, फॉर एक्झाम्पल. प्रेव्हजन म्हणजे that company itself has done a study to see effect of the supplement on memory function, and it did not show that. So supplemental, I'm not
against supplemental. There is some role into certain supplements, especially जे मी म्हटलं की व्हायटॅमिन B12 किंवा B6 जे जनरली व्हेजिटेरियन डाएटमध्ये थोडं लॅक होऊ शकतं किंवा एजिंगमुळे पण लॅक होऊ शकतं. B12 ॲब्सॉर्प्शन कमी होतं स्टमकमध्ये किंवा सर्टन मेडिसिन्स जी आपण घेतो मेटफॉर्मिन म्हणा किंवा अँटासिड त्याच्यामुळे सर्टन बी कॉम्प्लेक्स ग्रुपमधली मेडिसिन्सचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. सो आय एम ऑल फॉर गिव्हिंग दोज सप्लिमेंट्स. omega-3 fatty acid जे मी म्हटलं होतं that is shown to be beneficial for brain nourishment. पण the other supplements one has to be cautious about. कारण the claims doesn't necessarily mean that it has been time tested or study tested. सायली, तुला विचारायचं होतं ना? हो, माझ्या आधी क्रांतीने हात वर केला होता, पण मला एक रिलेटेड प्रश्न असा होता की जो मगाशी उत्तर दिलं त्याच्यावरनं की ऑफकोर्स हे सगळे फॅक्टर्स आहेत, हेरिडिटरी आहे, लाईफस्टाईल आहे, हे सगळं आहे, पण व्हॉट आर सम ऑफ द लाईफस्टाईल फॅक्टर्स, म्हणजे कॅन वी डिले अल्झायमर्स डिमेन्शिया इश्यूज ऑर ॲक्च्युली प्रिव्हेंट बाय मेकिंग सम लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स? तर त्याच्यावर थोडंसं तुम्ही सांगू शकता का? आय नो इट्स अ बिग टॉपिक. Now, lifestyle modification definitely has shown to reduce progressing of memory loss, whether it's Alzheimer's types or vascular type dementia. Lifestyle म्हणजे जे मी ब्रेन आणि बॉडी हेल्थ म्हटलं तसं बॉडी हेल्थ म्हणजे रेग्युलर एक्सरसाइजेस, कार्डिओ as well as muscle weight strength training, which helps improve circulation, because all those exercises lead to heart pumping more blood, which eventually is going to help our brain, because more circulation helps bringing more oxygen, more nutrition to our brain cells. त्याचप्रमाणे good sleep is very important. I mean, it's a very vast topic. It's a separate discussion. I would be happy to someday do that. But स्लीपमध्ये जे मी म्हटलं होतं आपण की मेमरी स्टोरेजचं फंक्शन होतं की हिपोकॅम्पस इज रिलेईंग दिस इन्फॉर्मेशन टू निओकॉर्टेक्स टू स्टोअर इट. गुड स्लीप इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर दॅट. आणि न्यूट्रिशन वाईज ज्या गोष्टी आता आपण मगाशी म्हटल्या होत्या त्या, अपार्ट फ्रॉम दॅट some mental exercises are also very useful, like तुम्हाला जर काही हॉबीज असतील किंवा तुमचं व्हास्ट रिडिंग असेल किंवा नवीन गोष्ट जाणून घेण्याचं कुतूहल असेल किंवा लर्न करण्याचं कुतूहल असेल, दोज आर द थिंग्स दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इमोशनल वेलबिंग, इमोशनल हेल्थसाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. आय एम शुअर दॅट्स युअर एरिया ऑफ एक्सपर्टीज, की जेव्हा तुम्ही सोशल कनेक्शन मिनिंगफुल सोशल कनेक्शन्स मेंटेन करता किंवा एंगेज राहता, आणि ह्या ज्या आपण हॉबीज आता आपण करू शकतो लकीली, भेटणं म्हणा, ट्रॅव्हल किंवा व्हॉलंटिअरिझम, दोज आय वुड हायली एनकरेज, कारण दीज आर द थिंग्स दॅट आर गोइंग टू नॉट ओनली बी युजफुल फॉर memory decline, but they are also going to be useful for our emotional well-being as well as physical well-being. सो क्रांती, तुमचा प्रश्न होता ना एक पुढचा, तुम्ही अनम्यूट केलं तरी चालेल. हा, माझा प्रश्न मोकाबद्दल होता. आम्ही पण पेशंट्सच्या इनिशियल इव्हॅल आणि आफ्टर 4 weeks इम्प्रूव्हमेंट झाली का नाही बघायला मोका वापरतो. बट मोस्ट ऑफ द पेशंट प्रॅक्टिस करून करून सपोज त्यांनी इम्प्रूव्हमेंट दिली तर वेन डज दॅट बिकम इनव्हॅलिड, आणि व्हॉट्स द नेक्स्ट स्टेप टेस्टिंग, आणि ती प्रॅक्टिस करणं चांगलं का ॲब्सोल्युटली नॉट गुड? म्हणजे ती इम्प्रूव्हमेंट म्हणायची का रेपिटेटिव्ह, आपण जसं तुम्ही पाढ्यासाठी म्हणलात की आपण पाढे पाठ केले की आपले पाठ होतात. हा, सो गुड क्वेश्चन. पण आता मोकामध्ये जर तुम्ही बघितलं ते टेस्टिंग जे म्हणजे फर्स्ट सेक्शन जे कनेक्टिंग द डॉट्स किंवा नंबर आणि ए क्लॉक वगैरे, किंवा recognizing animals, there are various versions of it. So you can change the pictures, you can change the numbers and block. And हे जे recall words असतात, you can change the recall words. So generally it is testing the working part of the memory and the immediate recall. So you can easily kind of navigate that. आम्ही generally we don't do so quickly आमच्या म्हणजे primary care practice मध्ये within 4 weeks.
पण even if we have to repeat as a follow-up आणि see the improvement, we could change the structure of that. But it's not a testing tool to see the benefit of intervention per se for a short-term basis. It can be definitely on a 6 months to an annual basis. It can be useful tool की स्कोर किती तुमचा कमी झालाय किंवा सेम राहिलाय किंवा वाढलाय. So that if that I don't know if that this helps. But Yeah, so the recommendation is every year you should try it and see if that is okay. that every year as a part of म्हणजे 65 plus age group मध्ये generally Medicare eligibility झाल्यानंतर जे annual wellness exams असतात, this is part of it. म्हणजे full MOCA testing नसेल पण cognitive testing जे tools आहेत Minicog, they are definitely a part of that testing. आणि you should pay, I mean, coming back to Medicare wellness exam, बऱ्याच पेशंट्सना ती मिनिंगफुल वाटत नाही कारण physicians fail to explain and show the usefulness of this, because it's not just for memory testing, it's also for screening for underlying depression, it's screening for fall risk, it is also screening for certain other physical ailments that patients generally don't come up and express themselves for a variety of reasons. So it's a very useful exam, but unfortunately, we as a physician group have failed to kind of propagate it, the usefulness of this. So therapy म्हणून आम्ही explain करतो. Thank you. So this is a very interesting comment. त्यांनी श्याम देसाई म्हणून त्यांनी लिहिलंय की we should definitely have a session on sleep. So believe or not, ki this was the initial idea before this topic, that we will talk about sleep or should we talk about the memory. So we will definitely have a session on sleep. And आमच्याकडे एक सूत्र आहे की जेव्हा एखादा स्पीकर येऊन जातो त्याच्यानंतर he becomes the part of the family, so he gets called again की हा तुम्ही परत या विषयावरती. तर आय एम शुअर की आणि is it okay if we add you on the meditation self-care group, you and Trupti Vaini both? Sure. I'll do my best to attend. Weekend Sunday is usually a good time, but yeah, I'll do my best. Yeah, and then you will get called again for the other sessions also. Be happy to share my limited fund of knowledge as a primary care physician म्हणा किंवा internist म्हणा. I'm passionate about some of the preventions and chronic disease processes, जसं म्हणजे sleep हे असतात म्हणजे disturbances किंवा sleep apnea किंवा variety of sleep disorders. Type 2 diabetes आपल्या communityमध्ये खूप prevalent आहे. I mean, if we have somebody who's an endocrinologist, we should involve them. And if not, then I will be happy to talk more about Absolutely. prevention, treatment, and management of that and certain other illnesses. Current आपली जी community आहे, it's there are a lot of good genes in us, but there are some things that we essentially are at risk. Mainly type 2 diabetes and cardiovascular diseases are very high, and it's very preventable, but unfortunately awareness कमी असल्यामुळे premature deaths आणि disabilities खूप असते. So I need to share some of them. So एक प्रश्न हा एक आपल्याकडे ना कोण बोलतंय? मी राजश्री बोलते, राजश्री दामले. बोला. This will be the last. डॉक्टरांनी मेन्शन केलं एंडोक्रोनॉलॉजिस्ट, म्हणजे दिस इज नॉट रिलेटेड टू अल्झायमर किंवा हे, पण हाऊ मच शुड अ पेशंट एम्फसाइज टू रेकमेंड और टू रिफर टू एंडोक्रोनॉलॉजिस्ट? कारण डायबिटीज इज मेन स्लो किलर किंवा काय, त्याच्यामुळे हे सगळे होऊ शकतं. तर मग एखाद्या पेशंटने किती एम्फसाइज करायचं अॅन्युअल व्हिजिटला की नाही तुम्ही मला रिफर करा? इफ द PCP इज नॉट गिव्हिंग द रिफरल, हाऊ कॅन we go to an endocrinologist? So first of all, you always have right to get a second opinion, definitely. Okay. Diabetes falls into very much in the realm of primary care for the management. Endocrinologists काय आहे की specialty field असल्यामुळे hormonal disorders, so they not only manage diabetes, they're managing thyroid, advanced thyroid disorders म्हणा किंवा other neuroendocrine, pituitary म्हणा, adrenal gland. So unfortunately US मध्ये limitation of resources
त्या फील्डमध्ये असल्यामुळे you'll have a lot of waiting period to see an endocrinologist. But if you have a good primary care doctor who can easily manage diabetes, I generally, if patient asks for referral, I'm supportive of that, because second opinion in my opinion is always a good idea. But that strengthens how I treat patient. आणि तो बॉन्ड जो असतो, ती ट्रस्ट असते, ती आणखीन रिएन्फोर्स होते. But I can easily manage diabetes. The only time I refer my patients on my own to diabetic care is if I'm not getting a good success in spite of using multi-drug regimen for type 2 diabetes. And आजकाल there's a awareness of something that is between type 1 and type 2. So I'm kind of more involved in that. And only in certain cases I refer patients to endocrinologists. Like, I don't manage, for example, insulin pump. I'm not well trained for that. So I usually would have an endocrinologist. But as long as patients is on oral hypoglycemic or insulin, even multiple dosage, I can easily manage. But it's again depends on how your physician feels about it. तो झूम युजर म्हणून कोणीतरी आहे, त्यांनी हात वर केलाय. सो आता तुमचं नाव सांगू शकाल का तुम्ही? कोणीतरी झूम युजर म्हणून प्रश्न विचारण्यासाठी हात वर केलाय. ओके, ठीक आहे. सो बिफोर वी वाइंड अप, आजचा Go ahead. आजचा प्रश्न, आजचा सेशन बिफोर वी वाइंड अप, एक शेवटचा, व्हॉट वुड बी युअर ॲडवाइस टू मोस्ट ऑफ द पीपल हु आर अबाव 50, ज्यांच्यामध्ये रात्री झोपतानापासनं, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अगदी कोडी जरी सोडवायची तरी फोन असतो. Phone is the major device किंवा major gadget which is being used actually more by seniors and by teenagers. So what will be your thoughts on that, especially for the memory? मी हसतोय कारण I am also a culprit in this. आणि इनफॅक्ट आता I don't know if anybody read a recent Economist article. Seniors are the most addicted people for phone than the teenagers. And having said that, just a brief comment about our brain and sleep. Evolutionary म्हणा किंवा how our genes किंवा body develops, it takes a longer period of time to adapt to the current environment that we live in. So the way our sleep habits are developed are like how our pre-ancestors used to live in jungles. When the sun goes down, you start unwinding, you don't have any stimulating activities, and nighttime is when you fall asleep. Now fast forward to the modern age, we have electricity, we have all the gadgets and everything, and we are working 24/7. People who work from home, they're constantly working, and even if you are at home, you're constantly engaged in stimulating activities, which triggers a lot of brains जे active potential जे म्हटलं होतं, just neurons and synapse fire kartat. If you're taking that till the very end and then expect ourselves to close your eyes and fall asleep, it's not going to happen. It's going to not put you into a deeper sleep pattern. So you have to consciously, I'm again a failure in that, is to slowly start unwinding before you go to bed. It should start the process at least half an hour or so before that. कारण नाहीतर मग आपलं ब्रेन इज गोइंग टू बी ऍक्टिव्ह आणि जे आपले स्लीप सायकल्स किंवा हे त्या डिस्टर्ब होतात त्याच्यामध्ये. पण अनफॉर्च्युनेटली कन्व्हिनियन्स आहे फोन, पण त्याच्याच बरोबर म्हणजे नॉट जस्ट टॉकिंग अबाउट द ब्ल्यू लाईट एमिशन अँड ऑल ऑफ दॅट फ्रॉम द स्मार्ट गॅजेट्स, बट जस्ट द इन्फॉर्मेशन दॅट वी गेट, इट्स अ स्टिम्युलेटिंग ऍक्टिव्हिटी दॅट इंटरफिअर्स. पण आय थिंक त्यांचा झूम युजर जे आहेत त्यांचा हात वर आहे परत. आय थिंक ही पर्सन हॅज अनम्युटेड. हॅलो अलका, मी उषा आपटे हा, बोलते. उषाताई बोला बोला. नाही, मला एक छोटासा प्रश्न आहे की आजकाल 1.5 डायबिटीस म्हणतात, म्हणजे काय? म्हणजे नॉट 1 or 2 but 1.5. That's what I briefly mentioned की हल्ली एक between type 1 and type 2 मध्ये in between stage, it's called as LADA. It's latent autoimmune diabetes of adult. So type 1 diabetes मध्ये काय की antibodies form होतात due to some external factors, be it a viral infection or environmental. In a primed individual, ज्यांना genetic predisposition असतं,
those antibodies against islet cells जे असतात पॅनक्रियासच्या त्याच्या अगेन्स्ट ॲक्ट करून ते डिस्ट्रॉय करतात. सो टाईप 1 मध्ये राईट फ्रॉम गेट गो द इन्सुलिन secretion dramatically stops and ceases, so you have to go on insulin. In type 2 diabetes, the main defect is on the receptors of the muscles for the sugar uptake. So आपली बॉडी जी मसल्स म्हणजे आपण जे कार्बोहायड्रेट शुगर कन्झ्युम करतो ते go into the blood. From there they enter into the muscle tissue where it's used as a source of energy. That process is impaired or delayed. So we start producing insulin right from beginning at a higher amount to get clearance of the sugar. That is type 2. In case of LADA or 1.5 diabetes, you have the same antibody response as type 1 diabetes, but it's at a much low level. So the spike of antibodies, level of antibodies is lower. So it takes a number of years to destroy the pancreatic producing islet cells. And these individuals will definitely need insulin much earlier than typical your type 2 diabetic, but not as early as type 1 diabetics, where when young kids, early adolescent years require insulin. So you may need like between age 20 to 40 usually go on insulin. And it's tested very easily. There are lots of antibodies are testing at PASA, different antibodies that one can detect to find out if somebody is predisposed to LADA. Usually these individuals are not overweight, yet they come across as type 2 diabetic because they are in their 30s, late 20s, early 40s. So generally if I have somebody who is coming to me with higher sugars when their BMI is between 19 and 25 and they are younger, I usually suspect LADA, that 1.5 is. Sorry, So who should we see for the diagnosis? I would still start with your PCP first, but बऱ्याचशा PCPs मध्ये अजून तेवढं म्हणजे रिफ्लेक्सिव्हली अवेअरनेस नाहीये to look for LADA. So if you are somebody who's getting diagnosed at a very early age, like in the 20s or 30s, and you're not obese, you're lean body mass, then I think you definitely need to look into LADA. You should ask for endocrinology. And what if we hear it So, at the end of Nishati, एकच सेकंद मी तुम्हाला actually I'm going to add Dr. Dixit on our group, but just because of the time constraint, we just have to wrap up the session. I'm sorry again, we had to stop in between, but we are almost at the end of the time. And as I said, I will talk to you because since we know personally each other, so I'll talk to you about where and how to contact him also. So, and thank you again, Dr. Dixit. It's a wonderful session again for everybody. It's an eye-opening for a lot of people, and whoever ज्यांना असं वाटतंय की अरे आम्हाला 40 मध्ये 50 मध्ये काही होऊ शकत नाही, पण त्यावेळेसच्या ज्या म्हणतात ना आपण बीज पेरली जातात त्याचे येणारे इफेक्ट्स हे नंतर दिसणार आहे. त्याच्यामुळे आधीच कुठली प्रिकॉशन्स घ्यायच्या ह्याचं खूप मोठं उदाहरण आहे. त्याच्यामुळे थँक्यू अगेन फॉर युअर टाइम. आणि ॲज वी सेड की तुमचं एकदा वन्स यू आर हिअर यू आर स्टक. So you have to Thanks for giving the opportunity, definitely. And I would love to have a feedback, positive and negative, because that only lets me improve things. And this is my first presentation in this format. So I would really appreciate म्हणजे प्रांजळपणे feedback, काही improvement ला जर scope असेल तरी सुद्धा. So Alka, you can forward that feedback to me. Yeah, absolutely. आणि सायली, it's up to you for the closing remarks. नो थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे आपला ग्रुप खूप एन्थुझियास्टिक असल्यामुळे त्यांना खूप प्रश्न आहेत आणि तर आय एम शुअर ग्रुपवर आज दिवसभर आपण ग्रुप उघडा ठेवू म्हणजे आपल्याला लोकांना कॉमेंट करता येईल तर त्यांचे प्रश्न असतीलच. पण खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं आणि इट अगेन रिटरेट्स द फॅक्ट की ऑल आर हेल्थ इज सो रिलेटेड. द ब्रेन हेल्थ मेंटेन करण्यासाठी बॉडी हेल्थ आणि मेंटल हेल्थसुद्धा आपण कशी बरोबर मॅनेज केली पाहिजे. तर थँक्यू सो मच. आणि अलका म्हणाली तसं वी वुड लव्ह फॉर यू टू कम बॅक, कारण स्लीप हा खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे आणि वी डोंट गिव्ह इनफ इम्पॉर्टन्स टू इट. तर आम्हाला खूप आवडेल त्याविषयी पण शिकायला.
तर थँक्यू सो मच आणि सगळ्यांचे आभार. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी आणि पुढच्या रविवारी डॉक्टर राम सुब्रमण्यम यांचं लिव्हर हेल्थवरचं सेशन आहे. सो दॅट विल बी अनदर इंटरेस्टिंग टॉपिक. तर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. मी रेकॉर्डिंग आता स्टॉप करणार आहे. Thank आणि you. डॉक्टर